नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा नगररचना व मूल्य निर्धारण विभाग भरती 2024 परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत मित्रांनो। किती जागा होत्या, काय होती जाहिरात, एकच परीक्षा असणार का आणि हे नवीन प्रसिद्धीपत्रक याच्यामध्ये काय आहेत डिटेल्स, चला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सर्व गोष्टी पाहूयात। आणि काय आहे नवीन प्रसिद्धीपत्रक ते सुद्धा पाहायचं आहे आणि 289 जागांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती ती सुद्धा पाहायची आहे आणि या परीक्षेच्या तारखा सुद्धा आपल्याला यात बघायच्या आहेत। चला पाहूया इन डिटेलमध्ये या सर्व गोष्टी। आता या प्रसिद्धीपत्रकामध्ये जी त्यांची जाहिरात होती 1/2024 क्रमांकाची, त्याच्यामध्ये आपले जे विभाग होते पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती याच्यामध्ये या 3 पदांसाठी म्हणजे रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित, तसेच उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित, तसेच निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित गट ब पदाच्या या तिन्ही जाहिराती म्हणजे एक जाहिरात 3 पदांसाठी या सर्व जागांसाठी तुम्हाला उमेदवारांकडून जाहिरात जी दिली होती 1/2024ला त्या पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि त्या पदांसाठी जी आता परीक्षा होणार आहे त्याचं अधिकृत वेळापत्रक ते नोंदणीकृत उमेदवारांच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेलवरती पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्याच आता या तारखा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यांनी परीक्षेच्या तारखा दिलेल्या आहेत। जी 3 पदं आहेत नगररचना, त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक, त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक। तर त्याच्यामध्ये 25/11/2024, 26/11/2024 आणि 27/11/2024 अशा 3 दिवसांमध्ये या 3 पदांसाठी परीक्षा होणार आहे मित्रांनो। ऑनलाईन पद्धतीची परीक्षा असणार आहे, ठीक आहे। आता ही जाहिरात नेमकी कशी होती ती पाहूया। तर या जाहिरातीमध्ये 289 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, ज्याच्यामध्ये रचना सहाय्यक या पदासाठी 261 एकूण पदे होती, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण 170, महिलांसाठी 78 आणि खेळाडूंसाठी 13 पदे होती। त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखकसाठी गट ब साठी टोटल 9 पदे होती, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 6 आणि महिलांसाठी 3 अशा जागा होत्या। खेळाडूसाठी जागा नाही आहे, दिव्यांगासाठी नाही आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 19 पदे होती टोटल, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणला 12, महिलांसाठी 6 आणि खेळाडूंसाठी 1, ठीक आहे। आणि अंधत्व आणि अल्पदृष्टीसाठी 1 पद हे राखून ठेवलेलं आहे। आता ही टोटल पदे आपल्याला 3 पदांची माहिती आपल्याला कळालेली आहे, ज्याच्यामध्ये 289 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याची परीक्षासुद्धा आता जाहीर झालेली आहे। परीक्षेच्या तारखासुद्धा या जाहीर झालेल्या आहेत। आता ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे बघा, किमान शैक्षणिक अर्हता काय असावी, तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले असतील, अशा पद्धतीनं ही जाहिरात होती मित्रांनो। याच्यामध्ये या सर्वांचा पदांचा तपशील आपण पाहिलेला आहे, ठीक आहे। आणि ह्या 3 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे 25, 26 आणि 27 तारखेला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।